नमस्कार मित्रांनो. व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच की तुम्हाला आता कळलंच असेल की 2 दिवसापासून एक विषय खूप चर्चेचा विषय ठरतोय, इंडिया गॉट टॅलेंट या कार्यक्रमाचा. म्हणजे हा कार्यक्रम असा कार्यक्रम आहे ना मित्रांनो, म्हणजे कॉमिक्स होय 4-5 असे येड्या फोकणीचे बसतात तिथं आणि एखादा स्पर्धक येतो आणि त्याच्यासोबत चर्चा करतात. त्या स्पर्धकाला एक एक टाइम दिला जातो. त्या टाइममध्ये ते एक आपलं काहीतरी अदाकारी सादर करतो आणि हे लोक त्याला जज करतात आणि काही प्रश्न विचारतात. प्रश्न विचारता विचारता मित्रांनो, एक आपला माहितीच असेल सगळ्यांना, रणवीर अलाहाबादिया हा हिंदी शोज करतो. तो हिंदी पॉडकास्ट वगैरे घेतो. मोठमोठ्या राजकारणी लोकांचे त्याने आतापर्यंत पॉडकास्ट केलेले आहेत. म्हणजे पंतप्रधानांपासून ते बऱ्याच जणांपासून, म्हणजे भारतीय जनता पार्टीचे असेल किंवा इतर पक्षातले असो किंवा सेलिब्रिटीज असो, त्यांनी पॉडकास्ट केलेले आहेत. आणि हा पॉडकास्ट कस्टमर म्हणून त्या कार्यक्रमात येतो किंवा त्याला एक दिवस त्याला त्या शो साठी बोलवलं जातं. पण तो शो बोलत असताना एका स्पर्धकाला तो एक प्रश्न विचारतो. प्रश्न काय होता मित्रांनो, तुम्ही ऐका. तुमच्या आई वडिलांचा सेक्स चालू आहे आणि सेक्स चालू असताना तुम्ही ते बघताय, तुम्ही त्याला सेक्स बघत बसताल का त्याला जॉईन होताल? म्हणजे काय आहे मित्रांनो, ही एवढी खालच्या दर्जाची यांची विनोद शैली. शिवाय इथं प्रत्येक जण देतो, मीही देतो. माझ्या व्हिडिओमध्ये शिवाय आहेत. असं काही नाही की मी धुतल्या तांदळाचा आहे आणि इथं कोणी धुतल्या तांदळाचा नाहीये. प्रत्येक जण शिव्या देतो, पण एवढ्या खालच्या दर्जाच्या जाऊन शिव्या देणं कितपत योग्य आहे? इंडिया गॉट टॅलेंट हा शो त्याबद्दल बोलतोय. म्हणजे काही बोलायचं काय आहे का नाही, काय काय आहे का नाही, संस्कृती वगैरे. आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओ टाकल्यानंतर काही आपल्या लोकांनी त्याच्या खाली जाऊन त्याला आया बहिणीवरनं शिव्या दिल्यात. तो तितका वाढीव आहे ना, चुकीचा आहे ना. ही लोक बी तेवढे चुकीचे आहेत. म्हणजे एखाद्याला जाऊन असे घाण तऱ्हेने आया बहिणीवर शिवाय देणं चुकीचं आहे मित्रांनो. आता या कार्यक्रमावर म्हणजे असं नाही केलं पाहिजे. अशा त्यासोबत 4-5 जण असे नालायक लोक आहेत तिथं बसलेले, मोठमोठे कास्ट, स्टार कास्ट आहे मित्रांनो, किंवा आशिष चंचलानी असो, ते असो, किंवा अजून 2 जण आहे. म्हणजे काही प्रश्न विचारले जातात, काही. आणि हा शो मित्रांनो मराठीत देखील आता आलेला आहे. मराठीत सुद्धा मी एक व्हिडिओ बघितला. एक माणूस आहे आणि एक आपली ऍक्ट्रेस आहे, बिग बॉस मध्ये होती ती त्याला विचारत होते, तुमचे किस्से फाटलेले आहेत, मग तुम्ही काही शोधत होता? आता समजून जावा, तो व्हिडिओ तुम्हाला भेटेल इंस्टावर, तो व्हायरल होतोय. पण अशा तऱ्हेचे यांचे चालू आहे शो मित्रांनो. शिव्या देणं गुन्हा नाहीये, पण असं करणं खूप चुकीचं आहे. आणि रणवीरनी अलाहाबादीने माफी मागितलेली आहे, पण माफी मागून चालणार नाही. रणवीर, तू मोठा पॉडकास्टवाला आहे, लोक तुला एक वेगळ्या नजरेत बघतात. आता ती नजर फार तुझ्या आता खाली गेलेली आहे. लोक तुला किंमत देणार नाही ही गॅरंटी आहे. शोला पण लोक तुझ्या आता पॉडकास्टला येतील का नाही येतील माहित नाही, पण तुझं करिअर तुझ्या हाताने वाटोळ करून घेते. पण वाटोळ होणार नाही, एवढ्या लवकर कोणाचं करिअर खराब होत नाही. पण एकच सांगतो, काही गोष्टी असतात विचार करून करायचं, बाकी काही नाही. बाकी मी काय तुला सांगणार, काय मी मोठा लय अक्कलवाला नाहीये. फक्त एवढंच सांगतो, खालच्या दर्जाचे संवाद साधताना विचारताना आपण काय करतोय काय नाही. तुमच्यावर आता गुन्हे दाखल केलेले आहेत महाराष्ट्र त्या गव्हर्नमेंटने, म्हणजे तुमच्यावर तक्रार दाखल झालेली आहे. आता बघूया काय होते. धन्यवाद.